नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण वर्ग 10वा भूगोल पाठ 4 हवामान याविषयी आपण माहिती बघणार आहोत। चला तर सुरुवात करू। आकृतीमध्ये तुम्हाला निरीक्षण करायचं आहे। आकृती 4.1 आणि 4.2 नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहेत? कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? त्यामागचे कारण काय असावे? या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। जर आपण जर ब्राझीलचा जर नकाशा म्हटला तर तुम्हाला लक्षात येईल की इथं सूची आहे। या सूचीमध्ये तुम्हाला ही सूची तुम्हाला दिलेली आहे। या सूचीमध्ये तुम्हाला वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटरमध्ये दिलेला आहे। त्यानंतर ही सूची दिलेली आहे आणि इथं कलर दिलेले आहेत। जिथं असा कलर असेल तिथं 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो। त्यानंतर खाली खाली जसं तुम्ही जाल तसं तसं 1000 मिलीमीटर, 1500 मिलीमीटर, 2000 मिलीमीटर, 2500 मिलीमीटर आणि 3000 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो। त्यानंतर या वाऱ्याचा व पर्जन्याचा सहसंबंध तुम्हाला शोधायचा आहे। कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा, तेथील हवामान स्थिती सांगा। कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे? आणि अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? 0 डिग्री ते 5 डिग्री उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती कशी असेल? या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे हे तुम्हाला बघायचं आहे। जर आपण खाली आलो तर आपल्या लक्षात येईल हे जे गियाना उच्चभूमी आहे, या गियाना उच्चभूमी वर हे जे आहे लांब हे 400 किलोमीटर आहे आणि याची जी उंची आहे ही उंची 2000 मीटर पर्यंत आहे आणि इथं 1600 मिलीमीटर पाऊस पडतो। इकडे आपण जर आलो तर इकडे 2000 मिलीमीटर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आणि इकडे पॅराग्वे आणि पॅरानामध्ये आले तुम्ही तर हे 2000 किलोमीटर आहे। तर इथं 1500 मिलीमीटर पाऊस पडतो आणि ब्राझीलच्या उच्चभूमी प्रदेशामध्ये जर आले इथं 2000 मीटर याची उंची आहे आणि इथं 600 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो आणि याची जी लांबी आहे याची लांबी आहे 3600 किलोमीटर। हा जो आहे हा किनारी प्रदेश आहे आणि वार्षिक सरासरी पर्जन्य तुम्हाला इथं वार्षिक सरासरी पर्जन्य तुम्हाला दिलेलं आहे, ते या रेषेने डिनोट केलेलं आहे। जर तुम्ही खाली आले तर भारताविषयी आपण थोडी माहिती जर बघितली तर 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश कोणता? कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते? तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे? वाऱ्याची दिशा सांगा। या वाऱ्याचे नाव काय? भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत? त्यानंतर राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते, त्याचे कारण काय असेल? देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारे मोडते? भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त काढा। भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुल्क स्थिती आढळते व त्याचे कारण काय? हे पण तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे। इकडे जर आपण जर बघितलं तर हे जे वारे आहे हे वारे इकडून वाहत येतात, हे वारे इकडून वाहत येतात आणि हे जे वारे आहेत हे वारे इथं अडवले जातात। इथं अडवल्याच्या नंतर इथं खूप मोठ्या या ज्या किनारपट्टीवर आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि ज्यावेळेस हे वारे असे येतात
हे वारे ज्यावेळेस असे येतात त्यावेळेस इथं परत एक टेकड्या आहेत आणि इथं जो आहे हा हिमालय पर्वत आहे. हा जो हिमालय पर्वत आहे इथं हे वारे जे आहेत हे वारे काय केले जातात, परत इथं अडवले जातात आणि इथं पण पावसाचं जे प्रमाण आहे इथं पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं. हे जे आहे इथं पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं. इकडे भारताच्या पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आहे, दक्षिण भागाला हिंदी महासागर आहे आणि पश्चिम भागात अरबी समुद्र आहे. हे जे तुम्हाला ॲरो दिलंय हा ॲरो म्हणजे मान्सून आगमनीचे वारे आहेत आणि हे जे आहे ही रेषा तुम्हाला दिली हे तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. जर आपण खाली आलो तर इथं मॅनॉस, बेलेम, पोर्तो ॲलेग्रे, रिओ दी जेनेरिओ अशा प्रकारची इथं पर्जन्यमान आहे. इथं जर तुम्ही खाली बघितलं तर इथं कमाल तापमान आणि इथं किमान तापमान. कमाल तापमान पिंक कलरनी दर्शवलेलं आहे आणि किमान तापमान हे ब्ल्यू कलरच्या रेषांनी दर्शवलेलं आहे. जर आपण बघितलं तर हे जे आहे हे कमाल तापमान, हे किमान तापमान, हे कमाल, हे किमान. म्हणजेच इकडं तुम्हाला तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेले 0, 5, 10, 15, 20, 25, 30 इकडं तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे. त्याचं कमाल आणि हे किमान तापमान आहे. पोर्तो ॲलेग्रे आणि रिओ दी जेनेरिओ. वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख तुम्हाला वरती दिलेला आहे. इथं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, डिसेंबरपर्यंत तुम्हाला इथं दिलेलं आहे. जर आपण खाली बघितलं तर आकृती जर आपण 4.4 बघितली, 4.4 जर ही बघितली, ही जर आकृती आपण बघितली तर याच्यात असं लक्षात येतं की चारही शहरातील तापमान कोणकोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे, दिलेल्या शहरात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो, ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता, कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे, रिओ दी जेनेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल, अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. आता इथं हे आकृती पाहून तुम्हाला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमी तापमान कुठे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. जर आपण खाली आलो तर ब्राझीलमधील हवामानाच्या विभिन्न घटकांचा अभ्यास करून सोबतचा तक्ता तुम्हाला काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. इथं प्रदेश तुम्हाला दिलेले, इथं ॲमेझॉन खोरे, इथं उच्चभूमी, पॅटर्नल, उत्तर किनारी प्रदेश, दक्षिण किनारी प्रदेश आणि अतिदक्षिणेकडील प्रदेश. इथं तुम्हाला हवामान दिलेलं आहे. इथं हवामानाची वैशिष्ट्ये तुम्हाला इथं काय करायची आहे, लिहायची आहे. आता आपण बघू ब्राझील. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. जसे विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकर वृत्ताच्या दक्षिणेत समशीतोष्ण हवामान आढळते. तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे तर दक्षिणेकडील प्रदेश तापमानाने तुलनेने कमी आहे. यात ऋतूनुसार विविधता आढळते. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमान फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्वे दिशेने वहन होते. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्तन निर्माण होत नाही. म्हणून ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचितच होतात. या देशाचा बहुतांश भाग हा उष्णकटिबंधीयमध्ये येतो. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. या भागात हवेचे तापमान जास्त असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस असते, तर उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान हे थंड असते. समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो, तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. हे तुम्हाला दिलेले दिल्ली, त्यानंतर मुंबई, त्यानंतर चेन्नई आणि त्यानंतर कोलकाता तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला या पुढील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे.
चेन्नई व उर्वरित ठिकाणाच्या पर्जन्यछायेच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो? दिल्ली व कोलकाता यांच्या तापमानात वक्रात कोणते साम्य आढळते? चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान यांची कक्षा तुम्हाला काढायची आहे. कोणत्या शहराचे तापमान कक्षा कमी आहे व यावरून कोणता अंदाज कराल? कोणत्या शहराचे तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा. मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाचा आधारे हवामानाचा अंदाज करा. या शहराचे सम व विषम हवामानात वर्गीकरण तुम्हाला करायचे आहे. इथं तुम्हाला भारताविषयी आता माहिती दिलेली आहे. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. देशाच्या माध्यमातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान हे अधिक असते. तसेच दक्षिणेकडे ते वाढत जाते आणि जम्मू काश्मीर हिमालयीन पर्वतारी क्षेत्रातील काही भागात तापमान हे 40 डिग्रीपेक्षाही खाली येते. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासून उंची यामुळे निर्माण झाले. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडील येणारे अति थंड वारे हे अडवले जातात आणि त्याचप्रमाणे नैऋत्य मोसमी वारे व हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगापासून परत फिरतात. जिकडून वारे येतात त्याच वाऱ्याला त्या दिशेचेच जे नाव आहे ते नाव काय केलं जातं? दिलं जातं. पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानचा थळ वाळवंट उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो, परंतु घाटाच्या वातविमुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. हे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहतात. त्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो. हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात आणि त्याची बाष्पधारण क्षमता काय होते? वाढते. आणि बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगापासून हे वारे परत फिरतात व त्याच्या परतीचा प्रवास जो आहे तो काय होतो? सुरू होतो. त्याच्या परतीचा प्रवास जो आहे तो काय होतो? सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परततात आणि द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. हा मान्सून परतीचा काळ असतो. भारताचे एकूणच हवामान हे वर्षभर कसे असते? उष्ण असते. पावसामुळे झालेली वाहतुकीची कोंडी, इथं ब्राझील चा नकाशा तुम्हाला दिलेला, ब्राझीलचं स्थिती तुम्हाला दिलेली आहे. कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते. अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा सामना या देशाला बरेचदा करावा लागतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मानले आहेत. यामध्ये उन्हाळा, त्यानंतर पावसाळा, त्यानंतर मान्सूनचा परतीचा काळ आणि हिवाळा असे 4 ऋतू मानले आहेत. पावसामुळे झालेली वाहतुकीची कोंडी ही ब्राझीलमधले आणि पावसामुळे झालेली वाहतुकीची कोंडी इथं भारतामध्ये, असं तुम्हाला इथं स्थिती तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी इथं जे दिले तुम्हाला, इथं अवर्षण प्रदेशातील कोरडी जमीन भारतामधली दिली. इथं विहीर पाणी पुरवठ्याचे एक साधन म्हणून तुम्हाला इथं विहीर दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला हिमवर्षा, इथं हिमवर्षा म्हणजे आपण त्याला आपल्या याच्यामध्ये गारी पडणे असं म्हणतो. अवर्षण चतुष्कोन प्रदेश ब्राझील. त्यानंतर इथं पाऊस ब्राझीलमधला. इथं भात लागवड भारत आणि खाली जंगलतोड, इथं जंगलतोड ब्राझील याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. वरती जर आपण बघितलं तर इथं ऋतू भारत ब्राझील, इथं उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही देशातील स्थान, विस्तार व हवामान
यांची स्थिती लक्षात घेऊन पुढील तक्त्यात ऋतूप्रमाणे महिने तुम्हाला वहीत लिहायचे आहे. वरील ऋतूच्या आधारे वर्षभरातील महिन्याचे विभाजन तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे कोणत्या महिन्यात कोणता ऋतू येतो. आणि वरीलप्रमाणे ऋतू विभाजनाची आणखी एखादी पद्धत व त्यातील ऋतूची माहिती द्या. उदाहरण, ग्रीष्म म्हणजे काय. अशा प्रकारे हा जो आपला चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपला इथे संपला. आणि राजस्थानमधील गंगानगर येथे जून महिन्यात 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढते. कारगिल शहरात हिवाळ्यात -48 डिग्री सेल्सिअस इतके उतरते. मेघालयामध्ये खासी जिल्ह्यातील मोसिनराम येथे 11,872 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. आणि त्यानंतर चेरापुंजी येथे 11,777 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. म्हणजे मेघालयमध्ये खासी आणि मोसिनराम आणि चेरापुंजी येथे ही 2 ठिकाणे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाणी आहेत. पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून तेथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान फक्त 120 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो. मान्सूनच्या परतीच्या काळात तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर हे जे आहे हे तुम्ही वाचून घ्या. शोधा पाहू, माहिती आहे का तुम्हाला, पहा बरे जमते का, आणि हे पहा बरे जमते का, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. चला तर थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.